उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी तसेच सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर नगरपालिका आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे। सुरुवातीला 1600 क्युसेक वेगाने तर त्यानंतर 6000 क्युसेक पाणी सोडले जाणार आहे। डाव्या कालव्यातून शेतीसाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेले पाणी कालच बंद करण्यात आले आहे। आता उद्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे सुरू केले जाणार आहे। हे पाणी सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे। अर्धा टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या औज बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी उजनीतून 5 टीएमसी पाणी नदी वाटे सोडावे लागते। 123 टीएमसी एवढे पाणी साठलेल्या उजनी धरणात सध्या 98 टीएमसी इतका पाणी साठा आहे। मार्च आणि एप्रिल मध्ये पुन्हा शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे। मात्र यंदाच्या वर्षी उजनी धरणात भरपूर पाणी असल्यामुळे उजनी मायनस मध्ये जाण्याची शक्यता कमी आहे। तरीही पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे, कारण कालव्यातून शेतीसाठी सोडलेले पाणी गरजेपेक्षा जास्त झाले। त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासणार आहे। याचा विचार लाभक्षेत्र प्राधिकरणाने तसेच जिल्ह्यातील आमदारांनी करणे गरजेचे आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।